सगळ्यांची दिवाळीची शॉपिंग झालेली आहे आणि माझा नवरा मला दिवाळी झाल्यानंतर शॉपिंगला घेऊन आलेला आहे, कारण हिला कोणत्याच दुकानातली साडी आवडत नाही. असं हे रिझन नाही आहे. रिझन काय आहे की तुम्हाला कधी वेळच नसतो. दिवाळी संपली, आता दिवाळी संपल्यानंतर आपण आवडली त्याचं कारण सांग ना. मग आता 5 मिनिटं झाली येऊन, त्यांनी चांगल्या दाखवल्याच नाही साड्या. आम्ही आता मनोहरलाल मध्ये आलो होतो आणि इथे कसं आहे, तुम्हाला जर 5000च्या वरती जर साडी घ्यायची असेल ना तर ते तुम्हाला एंटरटेन करतात. नाही तर मग मनोहरलाल मध्ये मला नेहमीचाच असा एक्सपिरियन्स आलेला आहे की तुम्हाला 1000-2000ची साडी घ्यायची असेल तर त्यांचं असतं की तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाही तर राहू द्या. पण मला थोडी म्हणजे रेंजची घ्यायची होती पण मला आवडलीच नाही साडी. सो मला तुम्हाला हे नव्हतं सांगायचं, तुम्हाला हे सांगायचं होतं की जर तुम्ही कधी पण इकडे याल ना बिझीलँडला किंवा मनोहरलालच्या समोर एक्झॅक्ट, तर तिथे हे अंकल असतात आणि यांच्याकडचा चना चटपटा ना एकदम बेस्ट आहे. मी एवढ्या ठिकाणी खाल्लं आहे अमरावतीला, पण मला यांच्याकडचा बेस्ट वाटतो म्हणून मग मी आता बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते मी कसं आहे. तर गाईज आम्ही आलो होतो बिझीलँड आणि तुम्हाला बिझीलँडचे व्लॉग्स बघायला फार आवडतात म्हणून हा आणखीन एक व्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. संडेला आम्ही आलो होतो आणि खूप लेट आलो होतो, 8-8:30च्या दरम्यान, आणि हा मोस्टली क्लोजिंग टाईमच असतो. सो बरेचसे दुकानं बंदच असतात संडेला आणि जे ओपन असतात ते मी तुम्हाला दाखवते या व्लॉगमध्ये. हे एक सेजल नावाचं शॉप आहे. इथे खूप छान लेहेंगे मिळतात असं मी ऐकलं आहे आणि माझ्या लग्नाच्या टाईमला मग मी इथे एक्सप्लोअर पण केलं होतं, पण खूप जास्त कॉस्टली आहेत ॲज कम्पेअर टू पूर्ण मार्केट. आणि त्याच्यानंतर मग आणखीन आम्ही समोर गेलो तर जे मोठे शॉप्स आहेत ना मोस्टली तेच संडेला ओपन असतात. बाकीचं तुम्हाला पूर्ण होलसेल मार्केट आणि छोटे दुकानं सगळे बंद दिसतील. त्याच्यानंतर हे जे काही दुकानं आहेत छोट्या मुलांचे कपड्यांचे वगैरे असे ओपन होते, पण मोस्ट ऑफ दी छोटे शॉप्स बंद होते. माझे लग्नाचे दोन्ही लेहेंगे आणि मोस्टली मी लेहेंगेच वेअर केले, सर्व लेहेंगे सगळ्यांना खूप आवडले होते. मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, खूप साऱ्या कॉमेंट पण आल्या आणि खूप सारे मेसेजेस पण आले. सो तुम्ही मला कॉमेंट करा की मी तुम्हाला सांगू का की माझी शॉपिंग पूर्ण मी कुठून केलेली आहे, कारण सगळी शॉपिंग मी ही अमरावतीवरून नाही केली. सो मी जिथून शॉपिंग केली असेल त्याचे मी व्लॉग्स बनवले आहे. प्लीज कॉमेंट करा की लग्नाची सिरीज स्टार्ट करायची का आत्ता, कारण आता लग्नसराई सुरू झालेली आहे तर माझा विचार आहे की आता लग्नाचे व्लॉग्स टाकायला स्टार्ट करावं. अँड आम्ही बिझीलँडमध्येच फिरत होतो की आणखीन कुठे एक्सप्लोअर करता येईल का, कुठे आणखीन काही छान मिळू शकते का, तर आम्हाला काही चांगलं वाटलं नाही. मग आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये गेलो. म्हणजे मी असं बघतच जात होते की कुठे जर बाहेर पण चांगलं लावलेलं दिसलं तर आपण बघूयात जाऊन. बट मला ड्रेस नव्हता घ्यायचा, साडीच घ्यायची होती आणि साड्यांचे खूप लिमिटेड शॉप्स आहेत जिथे जशी मला साडी पाहिजे तशी मिळू शकते. पहिल्या दुकानात मला आवडलं नव्हतं म्हणून आम्ही दुकान चेंज करायचं ठरवलं. आम्ही सेकंड शॉपमध्ये गेलो आणि तिथेही मला साड्या नाही आवडल्या. आता साड्या न आवडण्याचं रिझन हे आहे की दोन्ही इथे व्हरायटी सेम होती. एक्झॅक्ट जशा इकडे साड्या बघितल्या ना मी, सेम तशाच इकडे होत्या दुसऱ्या दुकानामध्ये. म्हणजेच आता इथे मी आराधनामध्ये आली आहे, तिथे पण बिलकुलच मला साड्या आवडल्या नाही यावेळेसच्या. मे बी थोड्या हाय रेंजमध्ये आणखीन असतील चांगल्या, पण मला काठपदरमध्ये साडी घ्यायची नव्हती, त्याच्यामुळे मग मला जशी पाहिजे तशी मिळाली नाही. मला लागली होती भूक म्हणून मग आम्ही असं फिरत कॅम्प साईडनी आलो आणि इथे ओमियोका कॅफे होता तर तिथे आलो. इथलं जेवण आम्ही जेवण केलेलं आहे रेस्टॉरंटचं, तर रेस्टॉरंटची टेस्ट खूप छान आहे. कॅफेचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. मला असं वाटते मला खूप खादाड नवरा पाहिजे होता, हा असा माझ्या खूप मागे लागायला पाहिजे होता की मला हे बनवून दे ते बनवून दे ते बनवून दे, पण असं काहीच नाही आहे. तुषारला जे असलं ते खाऊन देतो तुषार. तर तू असा का बरं आहे, तुला वाटत नाही का हे खाऊ ते खाऊ वाटते मग? पण माझं ते मूडवर डिपेंड आहे. आज मला कॉफी पाहिजे. हां, आम्ही एवढं छान काहीतरी खायला आलो होतो, मला काहीतरी खायचं आहे पण मग तुषारला नाही खायचं. मग मला असं वाटतं काय एकटीच मी खाऊ. मी ॲक्च्युली फिटनेस फ्रीक आहे, सो मी बाहेरचं जंक फूड अवॉइड करतो. फिटनेस फ्रीक आहे. एखाद्या वेळेला मला नॉनव्हेज खायला आवडते, तर ते नॉनव्हेज म्हणजे फ्रायमध्ये खरंच आवडतं. फ्रायमध्ये काहीच नाही आवडत तुम्हाला? फ्राय काय आवडते? पण हे तर बाहेर तर पुसवायला पाहिजे. याचे काही डिमांड्स नाही, घरी हेच बनवून दे तेच बनवून दे असं. पण मला असं वाटतं की काहीतरी बनवलं तर दोघांनी खाल्लं पाहिजे. मग मी काही बनवतच नाही असं असलं की. आणि कॉफी घेतली तर फक्त एकच घेणार, हॉट कॉफी, बस तेवढंच. तू आता काय बोलला ना ते परत एकदा बोल. तू मी असं सांगितलं की मला हळूहळू आता शुगर क्विट करायची आहे. हो का? गोड खाणं आता मला कमी. ही कॉफी एकदमच फिक्की होती आधी, याच्यामध्ये 4 शुगर बॅग टाकून झालेले आहेत.
4 पाऊच, 2 डस्टबिन मध्ये आणि 2 हे इथे ठेवलेले आहे ना, युज्ड आहेत ना ते. पहिले 6 शुगर बॅग टाकत होतो, त्याच्यावरून 3 वर आलो, म्हणजे कमी करणं आलं ते. आणि बिलकुलच चांगली कॉफी नाही आहे. एवढी थंडी होती ना, हॉट कॉफी. अँड पुणे स्पेशल कॉफी होती ही, म्हणून आम्ही घेतली. प्राईसनुसार त्याची क्वांटिटी ठीक आहे, क्वांटिटी जास्त आहे, पण खूपच थंडीच होती हॉट कॉफी. मला तर नाही आवडली. मे बी शुगर ॲड केल्यावर चांगली लागत असेल. दूध जास्त होतं, तुला नसते आवडली. मला आवडलीच नाही. जाऊयात आता. आम्ही खूप होपने आलो होतो इथे काहीतरी चांगलं खाऊ, म्हणजे मी तरी. पण कॉफी घेतल्यानंतर माझं मनच नाही झालं काही घ्यायचं. आता मी बाहेर दुसरीकडे बघते काय खायचं तर. मी खाल्ला पिझ्झा आणि इथेच माझा डे एंड झाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. प्लीज सबस्क्राईब गाईज.